Today we discuss about the multiple choice questions from functional anatomy of male reproduction. So first one is the coiled and longest part of male reproductive system is म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये सगळ्यात लॉंगेस्ट आणि कॉइल्ड स्ट्रक्चर कुठला आहे? ए वास डेफरन्स, बी युरेथ्रा, सी इपिडिडामिस, डी इजॅक्युलेटरी डक्ट. The correct answer is epididymis, that is C epididymis. Second, a scrotum contains A kidneys, B testes, C prostate gland, D seminal vesicle. स्क्रोटम कंटेन्स म्हणजे स्क्रोटममध्ये काय आहे? किडनी आहेत? नाही आहे. प्रोस्टेट ग्लँड्स नाही आहेत. टेस्टिस आहेत. सेमिनल वेसिकल नाही आहे. सो दी करेक्ट अल्टरनेटिव्ह इज बी टेस्टिस. देन थर्ड, वन स्पर्मॅटोगोनियम प्रोड्युसेस डॅश डॅश स्पर्म्स. म्हणजे स्पर्मॅटोगोनियम सिंगल सेल त्याच्यापासून काय तयार झाले? प्रायमरी, सेकंडरी, आणि मॅच्युअर. आन्सर दॅट इज अल्टरनेटिव्ह A1, B2, C3, D4. द करेक्ट आन्सर इज D4. The structural and functional unit of the testis is A. Nephron, B. Uriniferous tubules, C. Seminiferous tubule, D. Leydig cells. टेस्टिस मधलं फंक्शनल युनिट कुठलं? द करेक्ट आन्सर इज C. Seminiferous tubules. स्पर्म्स आर मेनली स्टोअर्ड इन. स्पर्म्स कुठं स्टोअर केलं जाते? ए इपिडिडामिस, बी प्रोस्टेट ग्लँड, सी बल्बोयुरेथ्रल ग्लँड, डी युरेथ्रा. कुठं सगळ्यात लॉंगेस्ट आणि कॉइल्ड स्ट्रक्चर कुठलं आहे? दॅट इज दी आन्सर इज ए इपिडिडामिस. नेक्स्ट, fructose is present in the secretion of. फ्रुक्टोज कुठल्या सिक्रेशनमध्ये आहे? ए प्रोस्टेट ग्लँड, बी बल्बोयुरेथ्रल ग्लँड, सी सेमिनल वेसिकल्स, डी लेडिग सेल्स. द करेक्ट आन्सर इज सी सेमिनल वेसिकल्स. The unpaired structure in the male reproductive system is. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये अनपेयर ग्लँड आहे म्हणजे सिंगल ग्लँड आहे. कुठलं? ए टेस्टिस, बी सेमिनल वेसिकल, सी बल्बोयुरेथ्रल ग्लँड, डी प्रोस्टेट ग्लँड. द करेक्ट आन्सर इज डी प्रोस्टेट ग्लँड. Next, in spermatogenesis, the reduction in number of chromosomes takes place in. स्पर्मॅटोजेनेसिस जी प्रोसेस आहे त्यावेळेला रिडक्शन डिव्हिजन होते. कुठल्या फेजमध्ये? ए मल्टिप्लिकेशन फेज, बी ग्रोथ फेज, सी स्पर्मिओजेनेसिस, डी मॅच्युरेशन फेज. द करेक्ट आन्सर इज डी मॅच्युरेशन फेज. आता आपलं BSc सेकंडचं सेमिस्टर चौथं ह्याच्यातला पेपर 7 ह्याच्यात आपण काय शिकलो? ह्याच्यात 3 युनिट होती. फर्स्ट युनिट फंक्शनल ॲनाटॉमी ऑफ फिमेल रिप्रोडक्शन हे झालेलं आहे. आत्ता दुसरं फंक्शनल ॲनाटॉमी ऑफ मेल रिप्रोडक्शन
हे आत्ता संपलेलं आहे. आणि तिसरा जो आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, हा टॉपिक डिलीट केलेला आहे. ह्या वर्षीच्या कोविडमुळं हा डिलीट झालेला आहे. त्यामुळं ह्या पेपरमध्ये फक्त ही 2च टॉपिक आहेत आणि अशा पद्धतीनं आपला पेपर 7 हा संपलेला आहे.